मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, व्हिडिओला तुम्ही जर प्रथम असाल तर प्रथम माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ माझा जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, आपण बंदिस्त शेळीपालन पाहिलं, अर्धबंदिस्त शेळीपालन पाहिलं, पण पूर्वीची एक पद्धत होती शेळीपालनाची. त्याला आपण म्हणत होतो की मोकाट शेळीपालन किंवा मोकाट पद्धत शेळीपालन. म्हणजे मित्रांनो, या पद्धतीमध्ये सकाळी शेळ्या बाहेर चरायला सोडतात व दिवसभर ह्या शेळ्या रानावनात व इतर सर्व ठिकाणी चारा खाऊन मग संध्याकाळी 5 नंतर त्या घरी आपल्या गोठ्यामध्ये येतात किंवा आपल्या घरी येत असत व विश्रांतीस येतात. या पद्धतीमध्ये त्यांना सर्व आहार हा निसर्गातून मिळत असे. त्यामुळे त्यांचा दिवसभराचा वेळ हा रानावनात व डोंगरात व बांधावर जात असे. त्यामुळे त्यांचा बराचसा आहार हा सगळा निसर्गातूनच त्यांना मिळत असे. मित्रांनो, बऱ्याच वेळा त्या दिवसभरात विश्रांती घेण्यासाठी झाडाखाली वगैरे बसून दुपारी परत रवत करून परत त्या खाण्यासाठी डोंगरात वगैरे जात असत. तर ही मित्रांनो मोकाट पद्धत अजूनही काही ग्रामीण भागामध्ये ही पद्धत वापरत आहेत. पण मित्रांनो, प्रत्येक शेळी पालनाच्या पद्धतीमध्ये काही फायदे आहेत, काही तोटे पण आहेत. मित्रांनो, या नैसर्गिक पद्धतीमध्ये शेळ्यांचा व्यायाम होतो व शेळ्या या बाहेर जमीन नदीकाठी या ठिकाणी चरतात. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचा चारा उपलब्ध होतो. मित्रांनो, वेगवेगळे झाडपाला वगैरे खाल्ल्यामुळे त्यांना औषधोपचार असे काही गरज लागत नाही. त्यामुळे औषधोपचाराचा खर्च पण बराचसा वाचतो. मित्रांनो, मोकाट शेळीपालनामध्ये रोज त्या 6 ते 8 तास बाहेर फिरत राहतात. त्यामुळे त्यांचा आहार पाणी हे सर्व त्यांना बाहेर निसर्गातून मिळत असते. त्यामुळे या ज्या मोकाट पद्धती म्हणतो आपण, या मोकाट शेळीपालन पद्धतीमध्ये ग्रामीण भागात किंवा काही ठिकाणी आपणही पाहतो की शेळ्या या फिरत असतात आणि झाडं झुडपं किंवा डोंगराळ किंवा शेतात अशा ठिकाणी या चरत राहतात. आणि झाडावरचा पाला काढणे किंवा आपण बघतो की असं नैसर्गिक सहवासामध्ये त्यांना खाणं पिणं होतं, त्यांचा चांगला व्यायाम होतो. त्यामुळे त्या सहसा शेळ्या मित्रांनो आजारी पडत नाहीत. आपण पाहतो की मित्रांनो 70% चाऱ्याचा खर्च हा आपल्याला चाऱ्यावर होत असतो. पण मोकाट किंवा या बाहेर फिरणाऱ्या शेळ्याच्या या चाऱ्याचा खर्च सगळा बाहेरचा खर्च निघतो. त्यामुळे त्यांना या मोकाट पद्धतीमध्ये थोडंसं आर्थिक गणित वेगळं राहतं मित्रांनो. कारण त्यांना असा खर्च असा काही राहत नाही. मित्रांनो, आपलं कसं बंदिस्त शेळीपालनामध्ये थोडा औषधोपचार, खुराक आणि मेडिसिन्स आणि बाकीचे खर्च जे आहेत, चारा व्यवस्थापन, तर हे सर्व थोडंफार बंदिस्त मोकाट पद्धतीमध्ये येत नाही. तर प्रत्येक शेळीपालनाच्या पद्धतीमध्ये फायदे तोटे असे वेगवेगळे असतात. पण जसं आपल्याकडे सोर्स असेल त्या पद्धतीनं आपण शेळीपालन करावे. मित्रांनो, बऱ्याच जणांच्याकडे जमीन भरपूर असेल तर काही ही पद्धत वापरायला काही हरकत नाही. पण मित्रांनो, जर जमीन नसेल, पाणी नसेल किंवा बाकी सुविधांचा अभाव असेल तर मग आपण बंदिस्त शेळीपालनाकडे वळू शकतो. काही ठिकाणी असं असतं की थोडी जमीन आहे, थोडं शेड आहे, तर मग आपण आणि राहण्याला त्यांना असं आसरा आहे तर मग आपण अर्धबंदिस्त असं करू शकतो. तर मित्रांनो, प्रत्येकाचे वेगवेगळे फायदे तोटे आहेत. तर ते आपण सर्व अभ्यास करून सर्व गोष्टींचा विचार करून आपण हे पद्धतीने आपण निवडले पाहिजे. मित्रांनो, जसं म्हटलं की आपण मोकाट पद्धतीमध्ये शरीराचा व्यायाम जास्त झाल्यामुळे शेळ्यांचा तर त्यांची तब्येत किंवा त्यांची आपण आरोग्याची ह्युमिनिटी पॉवर चांगली राहते. तर मित्रांनो, मोकाट पद्धत किंवा आपण म्हणतो की पारंपरिक पद्धत जी आहे, जी शेळ्यांना दिवसभर बाहेर चरून संध्याकाळी परत विश्रांतीसाठी घरी आणून बंदिस्त करतात, तर त्याला ही सुद्धा एक प्रचलित पद्धत आहे. आणि ही सुद्धा एक
पूर्वीपासून आलेली चांगली पद्धत आहे आज, आणि अजूनही आपण पाहतो ही सगळीकडे आज तशा थोड्या प्रमाणात ग्रामीण भागात आणि काही ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण मागच्या या 2-3 व्हिडिओमध्ये आपण बंदिस्त शेळीपालन, अर्धबंदिस्त शेळीपालन आणि मोकाट शेळीपालन अशा तिन्ही पद्धतीचा माहिती करून घेतलेली आहे. मित्रांनो, जर माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझे पुढचे येणारे व्हिडिओ हे सगळे शेळीपालनावरचेच असतील आणि ते तुम्हाला मी माझ्या अनुभवाच्यानुसार मी तुम्हाला सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी येण्यासाठी सर्व गोष्टी मी तुम्हाला या माझ्या चॅनलच्या मार्फत मी तुम्हाला सांगत राहीन. तर मित्रांनो, माझं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.